तारदाळमध्ये घरफोडी प्रकरण उघडकीस, 2 अटकेत, 53.74 लाखाचा मुद्देमाल जप्त. तारदाळ तालुका हातकणंगले येथील ज्ञानेश्वर नगर निमशिरगाव रोड परिसरात 1 डिसेंबर 2025 रोजी घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा शहापूर पोलिसांनी कमी वेळात लावून तब्बल 53,74,000 किमतीचा 43 तोळे 700 मिली सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 2 संशयितांना अटक करण्यात आली असून पुढील गुन्ह्याबाबत चौकशी सुरू आहे. फिर्यादी हरी मारुती चोपडे वय वर्ष 44 यांच्या घराला कुलूप लावून त्यांची आई नातलगांकडे गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी कुलूप उचकटून घरातील लोखंडी तिजोरीतील सोन्याचे दागिने 5,76,000 किमतीचे चोरून नेले होते. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वरिष्ठांचे निर्देश गुन्हे उघडकीस करण्यासाठी वेगवान कारवाई. माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता सो, अपर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव सो यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रांत गायकवाड सो यांच्या सूचनेनुसार तपास पथकाला विशेष आदेश देण्यात आले. पोलीस निरीक्षक श्री सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक पेट्रोलिंग दरम्यान कार्यरत असताना गोपनीय माहिती मिळाली की चोरटे यड्राव येथे सोन्याची विक्री करण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत कबुली जबाब, अनेक घरफोड्यांचा उलगडा, अंगझडतीत सोन्याचे दागिने मिळाल्यानंतर सखोल चौकशी केली असता संशयितांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र विश्वासात घेऊन केलेल्या चौकशी दरम्यान त्यांनी तारदाळमधील घरफोडीची कबुली दिली. पुढे शहापूर, हातकणंगले तसेच कुरुंदवाड, सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतही घरफोड्या केल्याचे उघड केले. अटक आरोपी प्रल्हाद विठ्ठल कवठेकर वय वर्ष 30 राहणार संगमनगर विठोबा मंदिर जवळ तारदाळ. उदय श्रीकांत माने वय वर्ष 29 राहणार बेघर वसाहत यड्राव तालुका शिरूळ. त्याच्याकडून 53,74,000 किमतीचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व मोबाईल फोन जप्त करण्यात आला. कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक श्री कृष्णा दरेकर, पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, रोहित डावळे, आयुब गडकरी, अर्जुन फातले, सतीश कुंभार, शशिकांत ढोणे, रवींद्र महाजन आदींचा सक्रिय सहभाग राहिला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री कृष्णा दरेकर हे करत आहेत.